नमस्कार. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. 113, 14 आणि 15 मध्ये अहंतेने आपलं काय नुकसान होऊ शकतं ते सांगितलेलं आहे. जनी हित पंडित सांडित गेले की पंडित आपण झालो. आता पंडित कुणाला म्हणतात, म्हणजे आपल्या मराठीत, संस्कृत आणि हिंदीमध्ये पंडितची भाषा म्हणजे भाषा रचनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मांडतात. इंग्लिशमध्ये पंडितचा अर्थ पण वेगळा होतो बरं का. तर जवळपास 90% सारखेच अर्थ आहे सगळ्या ठिकाणी. पण जर का आपण पंडित झालो समजा, ठीक आहे, कोणी आचार्य झालं, कोणी आचार्य म्हणजे PhD झाला, कोणी समजा शास्त्राचार्य, कोणी बऱ्याच प्रकारचे आचार्य आपले इथे, ठीक आहे, तसे झालेत समजा. पण त्यात आपली अहंता जोडली की मी असं केलं, मी तसं केलं, मी हे शोधून काढलं, मी ते शोधून काढलं वगैरे वगैरे. ही अहंता त्याच्यात मिसळली. भगवंताच्या कृपेने झालं असं नाही म्हणत आहे, तो मैंने किया, मी केलं असं म्हणतोय. तर त्याचा परिणाम काय होतं, ते ब्रह्मराक्षसासारखे वागायला लागतात. आता ब्रह्मराक्षस काय असतो सांगायची गरज नाही, आपल्याला लहानपणाच्या गोष्टींमध्ये माहिती आहे आणि जाणकार लोकांना माहिती आहे सगळं. पण आपण ब्रह्मराक्षसासारखं नको व्हायला की आपला जो विविध प्रकारचं समजा नॉलेज असलं, स्किल्स असले, गुण असले, तर त्याच्याबद्दल अहंता नको. ही भगवंताने दिलेली आपली संपत्ती आहे. आपलं पांडित्य पण ही आपली संपत्ती असते. बरेचदा सरस्वती माता आपल्यावर कृपा करणं हीच आपली लक्ष्मी पण असते. सरस्वती हीच लक्ष्मी की आपलं विद्या वैभव हेच सगळ्यात मोठं वैभव. आणि त्याची अहंता घेतली तर कदाचित आपला नायनाट पण होऊ शकतं. ती आपल्याला गोष्ट तर माहितीच आहे ना, की एक पंडित असतो, तो नावाड्याला म्हणतो की तू हे वाचलंय की नाही, ते वाचलंय की नाही, आणि जेव्हा नाव बुडायला लागते तेव्हा तुम्हाला स्विमिंग येतं की नाही, पोहता येतं की नाही विचारतो, नाही येतं, बुडले म्हणतो. तसं आपल्या बाबतीत नको व्हायला, कारण की अहंतेने बरेचसे नुकसान होतात. म्हणजे असं बघण्यात आलेलं आहे की अक्षरशः म्हणजे 1-2 देशांमध्ये बघितलेलं पण आहे की सायंटिस्ट लोकांना, जे त्याच्यात 50-50 वर्ष काम करणारे आहेत, त्यांना त्यांचे जे देशाचे लीडर असतात ते त्यांना समजावून सांगतात त्यांचा विषय, पण ते चुपचाप ऐकतात नम्रतेने. त्यांना दुसरा उपाय नसतो. काय बुलिंग नावाचा एक प्रकार असतो की मी सगळ्यात श्रेष्ठ वगैरे, माझंच सर्वत्र. त्या सिनेमामध्ये तुम्ही डायलॉग बघितलं असेल की एक मुलं असे ते लावत असतात ना, अपना फोटो छोटा छोटा फोटो बड़े बड़े न्यूज़पेपर में आता है. ठीक आहे, सगळीकडे न्यूजपेपरमध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी माझंच नाव, सगळ्या न्यूजपेपरमध्ये, म्हणजे वर्तमानपत्रात, सगळ्या मॅगझिनमध्ये, सगळ्या वेबसाईट्सवर, आता इंटरनेटमध्ये सगळ्या ठिकाणी माझाच बोल व्हावा. अरे हम है तो क्या, म्हणजे ही झाली अहंता. अहंतेने आपण ब्रह्मराक्षस होऊन जातो. असं नको व्हायला. म्हणजे लोकांनी आपण चांगलं काम केलं आणि त्यांनी आपली तारीफ केली आहे, त्यांनी आपल्याला चांगलं म्हणणं योग्य आहे, पण आपणच सतत आपली तारीफ करणं योग्य नाही. दुसरी गोष्ट, आपली जी अहंता असते की समजा मी सर्व शास्त्र वाचलेले आहेत, पूर्ण सगळे पुराण वाचले आहेत, सगळे वेद वाचलेले आहेत आणि मला सगळे मुखोद्गत आहे वगैरे वगैरे वगैरे. पण त्याचं तुम्ही केलं काय? तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. की ते आपण कशा करता वाचलं? आत्मज्ञान मिळायला, किंवा भगवंताशी एकरूप व्हायला, किंवा योगी व्हायला, किंवा सतत भक्त व्हायला. जर का त्याचा परिणाम यात झाला नाही तर त्याच्या इतका व्युत्पन्न कोणीच नाही. ज्याला जाणीवच नाही की आपण कशा करता करतो आहोत, तर मग ते सगळे आपले प्रयत्न, पूर्ण जीवन व्यर्थ गेले. जसं तो पंडित तुला स्विमिंग येतं की नाही म्हटलं तर तो तिथे बुडला समजा, तसं आपण बुडून जाऊ शकतो. आपण सगळं ज्ञान मिळवायचं, सगळे चांगले चांगले स्किल्स आपण आत्मसात करायचे, पण ते कशा करता करतोय ते पण लक्षात ठेवायचं. दुसऱ्यांना फसवण्याकरता नाही.
मानव जातीच्या उद्धाराकरता, स्वतःच्या उद्धाराकरता. स्वतःचा उद्धार तर व्हायलाच पाहिजे, आपल्या फॅमिलीचा, कुटुंबाचा, म्हणजे समाजाचं सगळ्यांचं चांगलं होईल, भलं होईल. कोणी भलं म्हणतात, कोणी चांग भलं म्हणतात. आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मराठी लोकांना. त्याची जाणीव ठेवायची, नाहीतर आपण अहंतेमुळे आपण ब्रह्मराक्षस होऊ शकतो. पैशाची अहंता नको, आपल्या स्किल्सची अहंता नको, आपल्या नॉलेजची अहंता नको, आपल्या कुळाची अहंता नको, आपल्या देशाची वगैरे पण बरेचदा अहंता असते की आमचा देश असा आहे तसा आहे. आणि नंतर मग त्याचं असं आहे की प्रत्येक देशामध्ये प्रत्येक व्यक्ती जी पण अस्तित्वात वस्तू आहे त्याच्यात कमी जास्त सर्व प्रकारचे गुण दुर्गुण असतातच. त्यामुळे कशाची अहंता ठेवायची रे बाबा. आपण नेहमी बघतो ना की त्या भगवंतानी शक्ती काढून घेतली की आपण होत्याचं नव्हतं होऊन जात. तर त्या शक्तीवरच सगळं सुरू आहे. तर कशाची अहंता ठेवायची. समर्थच आपल्या दासबोधामध्ये म्हणतात ना, पहिला तो भगवंत, दुसरी ती प्रकृती. भगवंत म्हणजे ठीक आहे, तो प्रथम तो परमात्मा, दुसरी ती प्रकृती, तिसरा तू चोर आला कुठून, आहे की नाही. आणि मग यावर स्वामीजींना एकदा प्रश्न विचारण्यात आला, आमच्या सद्गुरूंना आणि कित्येक साधू संतांना पण विचारण्यात आला की मग आपल्या जो अहंता नसेल तर आपले कामं कसे होतील. तर ती सकाळी मला उठायचं, चांगलं काम करायचं, हे आपण नेहमी बघितलंय की नाही, सकाळी उठून चांगलं काम करायचं, तेवढीशी फक्त जाणीव ठेवायची. बाकीच्या सर्व जाणीवा की मी असा आहे, मी तसा आहे, मी माझ्यासारखा ग्रेट कोणीच नाही वगैरे वगैरे नाही, ते सगळं बाजूला ठेवायचं. एका क्षणात होत्याचं नव्हतं करू शकतो भगवंत. वृक्षाचेही हाले ही ज्याची सत्ता आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, तुकाराम महाराज म्हणतात. त्यांच्याच समकालीन आहे रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज, शिवाजी महाराज. ठीक आहे, त्यांची भाषा थोडी वेगळी. यांची समर्थ रामदास म्हणजे कधी कधी असं वाटतं की अशी एकदम तलवार काढली आहे, ऐकतोय की नाही कटकन कापून ठेवतील वगैरे या स्टाईलमध्ये. कारण की इतकं स्पष्ट बोललं नाही तर कदाचित समजत पण नाही लोकांना. मला तर असं समोरासमोर कोणी बोललं तर चांगलं वाटतं आणि ते कळतं, नंतर आपण आचरणात पण आणू शकतो असं वाटतं बरेचदा. मागून ते नंतर समजेल वगैरे असा काहीच प्रकार नसतो. स्पष्ट बोलायचं, हे असं आहे तसं आहे, तिथनं निघून जायचं. कारण की आपण स्वतःच्या स्वार्थाकरता थोडीच करतोय. यात सगळ्या जगाचं भलं आहे, त्यांना माहिती आहे समर्थ रामदासांना. आणि कालच आपण उदाहरण बघितलं की कित्येक साधू संत होते, ते राजाला म्हणायचे, राजा हे तुझं चुकीचं आहे. ती गोष्ट तुम्हाला माहित असेल ना की राजाला काटा लागला, काहीतरी लागलं, खिळा लागला वगैरे, तर त्याने पूर्ण रस्त्यांवर चामडं टाकायचं म्हटलं तर म्हणजे त्याच्याकरता पूर्ण सगळ्या प्राण्यांची कत्तलच होणार. त्याऐवजी मग एक ऋषी गेले, म्हणाले की राजा तू स्वतःच्या पायात एखाद्या मेलेल्या जनावराचे चप्पल घाल ना, तू पूर्ण रस्त्याला कशाला तू चामडं घालतोयस. तर कळत असेल तुम्हाला की ते स्पष्ट बोलायचं. आणि ते राजा मग म्हणायचे, माफ करा महर्षी, माझी चूक झाली. ते लगेच माफी मागायचे, त्यांच्या पाया पडायचे आणि ते निघून जायचे. त्या ऋषींना पण काय अपेक्षा होते की यांनी मला धन दौलत द्यावी किंवा राज्य द्यावं, नाही. समर्थ रामदास ज्यांच्या झोळीत शिवाजी महाराजांनी आपलं राज्य ठेवलं तर त्यांनी ते तुम्हीच सांभाळ म्हटलं. आमचं काम आहे लोकांना गायडन्स देणं, लोकांचं चरित्र घडवणं, जे स्वतः करता, देशाकरता, समाजाकरता, विश्वाच्या उद्धाराकरता सगळेजण काम करू शकतील. म्हणजे एवढी क्लॅरिटी पाहिजे जीवनामध्ये. ठीक आहे. आणि तर त्यामुळे मग काय होतं, अहंता नावाची गोष्ट राहतच नाही ना. तू ते आपले काम करतात, हे आपले काम करतात, ते भगवंताला समर्पित आहे, आपण भगवंताला समर्पित आहे, संपलं. मी नावाची गोष्ट, अहंता नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही राहत. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुझी शोधूनी पाहे. की मुफ्त का नाम, म्हणजे फुकाचं नाव आपण घेतलं भगवंताचं तर सगळं ठीक आहे. नाहीतर काय होतं की आपण ज्या पण कार्यामध्ये, ज्या पण कामामध्ये आपण एक्सपर्ट होतो, सॉरी, ज्या पण याच्यात आपण एक विशेष व्यक्ती बनतो, तर त्याचा कधी कधी आपल्याला गर्व व्हायला लागतो.
त्याऐवजी भगवंताचं नाम घेऊन भगवंताचं कार्य समजून आपण केलं तर आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो, योगी होऊ शकतो, भक्त होऊ शकतो। जर का आपण भगवंताचं नाम न घेता आपण त्याबद्दल बोललो की भगवंताचं नाम खूप ग्रेट आहे, मला असे दर्शन झाले, तसे दर्शन झाले, माझं असं झालं, तसं झालं, अरे ते बघ ना, तुला दिसत नाही का रे, तो भगवंतच काम करतोय ना तुझ्यात ना, हे वाक्य, हे सगळ्या गोष्टी घडलेल्या इतिहासामध्ये तुम्ही वाचा। यावर मग लगेच ते म्हणतात क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, की जर का भगवंताचं नाम घेतोय आणि तुझी क्रिया तशी होते तर योग्य, नाही तर त्या वाचाळता व्यर्थ आहे। आपली क्रिया, आपलं भगवंत नाम संकीर्तन, आपलं जीवन जर का भगवंताशी एकरूप नाहीये आणि तसं आपण जे सांगतोय शास्त्रामध्ये तसं वागत नाहीये तर आपलं जीवन व्यर्थ गेलेलं आहे। विचार आहे तुझा, तुझी शोधूनही पाहिजे, स्वतःच विचार करून बघा, की शोधून बघा, हे रिसर्च करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, याकरताच म्हणतात। खूप तसं पाहिलं तर या धुमाकूळ घडणाऱ्या जगामध्ये काय धुमाकूळ सुरू आहे, एक जण मुलगा म्हणाला, काय काय सुरू आहे, जवळपास समजा 1000 लोकांना मारलं गेलं एखाद्या जागी, एखाद्या संकटामध्ये, एखाद्या भांडणामध्ये, त्याला युद्ध म्हणतात युनायटेड नेशन्स। तर आज लोकांनी कॅल्क्युलेट केलं, अरे मग 101 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, भारतही त्यात आहेत, काश्मीरमध्ये आणि बरेच ठिकाणी काय काय सुरू आहे, 1000 लोक मारले गेलेले आहेत समजा वर्षातनं वगैरे तर एखाद्या ठिकाणी, ठीक आहे। तर कित्येक देशांमध्ये युद्ध सुरू आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळ्या व्यक्तींनी, शक्तींनी, श्रीमंत, गरीब, लहान मोठे सगळ्यांनी जे आपण बोलतो तसं वागलो, सगळ्यांच्या मॉरल व्हॅल्यूज चांगल्या राहिल्या तर किती सुंदर जग होऊन जाईल। आनंदवन भुवन, स्वानंद बोध पाटण, रामराज्य, शाश्वत विकास लक्ष्य आपण प्राप्त करू शकू किंवा त्याच्यावर सगळेच्या सगळे मार्तंड जे तापहीन होऊन जातील, न भांडता भांडण आणि तंटे न करता राहू शकतो। विचार आहे तुझा, तुझी शोधूनही पाय, शोधून बघ स्वतः। 114 आता 115 तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्या सारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथीची जावे। आपण कालच बघितलं की जिथे वाद संपतो आणि संवाद सुरू होतो आणि दोघे जण त्यातनं आत्मसात करतात आणि स्वतःचं आचरण चेंज करतात आणि भक्ती पंथावर लागतात, तिथेच आपण वाद आणि वादविवाद करावा। वादविवाद करायचा, मग संवाद त्याच्यातनं साधायचा, नाहीतर काय होतं की अहंभाव यायला लागतो की हा मेरे को तेरे से ज्यादा पता है, अरे बाबा ठीक आहे ना, पुढे काय त्याचं। विवेके अहंभाव हा पालटावा, विवेकाने तो आपला अहंभाव पालटावा, त्याची कलाटणी करायची की नाही हा अहंभाव आहे ना, हे चांगलं नाही, ठीक आहे। जनी बोलण्यासारखे आचरण, आपण जे बोलतो सगळ्यांनी चांगलं राहावं, मग सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे, आपण पहिले चांगलं वागावं, क्रिया पालटे भक्ती पंथीची जावे। अशा प्रकारे आपली क्रिया पालटून आपण भक्ती पंथावर, पंथ म्हणजे मार्ग, भक्ती मार्गावर आपण जात राहिलो तर आपण विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं आपण होऊ शकतो, ठीक आहे। तर असं आपण निराभिमानाने आवश्यक त्या गोष्टींच्या ठिकाणी आपण सकाळी उठून ध्यानाला बसणार अशी आपण थोडीशी जाणीव ठेवून आपण सगळे कामं केले तर आपण भक्ती मार्गावर सतत राहू शकतो। 24 तास 7ही दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोकाने, प्रत्येक डोळ्याच्या उघड झापीने, प्रत्येक श्वासाकडे आपण भगवंता करताच जीवन जगू शकतो, ठीक आहे। जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे, हुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुझी शोधून पाहे, आणि तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यास सारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथीची जावे। या पूर्ण 3ही श्लोकांचं सार असं आहे की आपली अहंता भगवंताच्या मार्गावर लावून द्यायची आणि आपण भक्ती पंथावर जायचं, आणि
आपण जे बोलतोय भगवंताच्या बाबतीत, आपण असं राहावं, असं करावं, तसं करावं, ते आपल्या स्वतःच्या आचरणात आणावं. आपली क्रिया पालटली तर आपली रोज 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 आपली प्रगती होत जाईल आणि आपण सतत भगवंताशी एकरूप होत आहे हे आपल्याला जाणवायला लागेल. चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.